सर्वांना जय शिवराय, राम राम, जय भीम। बघा, विधानसभेच्या निवडणुका संपल्या, निकाल लागला, निकालामुळं सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली। आता बघा, सर्वांच्या मनामध्ये किंवा सर्वांमध्ये एवढी कुवत नसते की तो निकाल पचवावा, पराभव पचवावा। त्यामुळं काही भांडूपचे भोंगे असतील, काही लोक असतील, ते सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत भॉम करतात आणि सगळं खापर हे EVM मशीनवरतीच नेऊन फोडतात। ज्या ठिकाणी झारखंडमध्ये यांची सत्ता बसते तर त्या ठिकाणी लोकशाही वाजते, आणि ज्यावेळेस विषय महाराष्ट्राचा येतो, येथील लोकांचा येतो, त्यावेळेस लोकशाहीची हत्या होते। असा दुबळेपणा, एवढा दुपट्टीपणा या लोकांमध्ये भरलेला आहे। आता एवढं तोंडघशी पडून सुद्धा नाकामध्ये माती गेली तरी पण अजून अक्कल यायला तयार नाही। पण ही अक्कल लवकरच एका व्यक्तीला आली। त्या व्यक्तीनं जाहीर माफी मागितली। ते व्यक्ती म्हणजे बघा, ज्या व्यक्तीमुळे तर खरं भाजपचे सीट आले आणि 200 पार आकडा बहुमत असं भाजपला आलं, आणि या ठिकाणी बियाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उरलं नाही। आणि खास गोष्ट मित्रांनो, ती गोष्ट म्हणजे काय, विरोधी पक्षामध्ये सुद्धा आता बोंबलायला कोण उरलं नाही, अशी अवस्था यांच्यावरती येऊन सध्या ठेपलेली आहे। म्हणजे अहंकाराला शेवटी मरण आलं, अहंकार शेवटी गळून जातो। कारण 84 वर्षाचा तरुण येऊन बोलायचा, नाद करा, नाद कुणाचा करा, नाद कुणाचा करू नये, नाद कुणाचा पण करा, शरद पवाराचा नाद करू नका, असं बोलायचं। की अशी काही थोडीशी अवस्था होती। पण यामध्येच सर्व घोटाळ्यामध्ये, ह्या सगळ्या धामधुशीमध्ये भाजपनं अशी मुसंडी मारली, ना भूतो ना भविष्यती। धर्माला वाचवण्यासाठी हा ईश्वर वारंवार अवतार घेतो, इथं अवतार घ्यायची गरज वाचली नाही। कारण ऑलरेडी मानवरूपीच काही सज्जन लोक या जमिनीवरती अजून पण वास्तव्यास आहेत, याचा प्रत्यय आता येतो। हे धर्माचं रक्षण फक्त या पक्षाने नाही केलं, धर्माचं रक्षण प्रत्येक मत केलेल्या व्यक्तीने केलं। त्यांनी मत हे हिंदुत्वाला केलं, धर्माला केलं। त्या सर्वांनी हा धर्म वाचवला आणि त्यांनी भरभरून हे भाजपला, युतीला मतदान केलं। त्यामध्ये जात धर्म ह्या गोष्टी कुठल्या आल्याच नाहीत। मग अशाच वेळेस एक बांडगुळ उठलं होतं, त्याचं नाव आहे सज्जाद नावाचा नोमादी। सज्जाद नावाचा नोमादी त्यावेळेस आला, आणि त्याला मी खास करून त्याचे आभार मानतो। त्याचे मी कोपरापासून असं त्याचं नमस्कार त्याला करतो, कारण त्या व्यक्तीमुळंच आज एवढं घवघवीत आणि टवटवीत यश हे युतीला आज स्पर्श करत आहे। त्याचं कारण फक्त तोच धाडेवाला बोखड आहे। कसं काय? कारण त्या व्यक्तीनं जर ते 17 मुद्दे तर मांडले नसते, त्यांनी 17 मागण्या तर केल्या नसत्या, तर जरांगे पाटला सोबत गेले नसते, तर महाराष्ट्रातील संबंधपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला नसता। आणि खास करून काय, एक खास अशी गोष्ट आहे त्या व्यक्तीमुळे घडून आली, ते म्हणजे पाटलाच्या मागं जो गेलेला मराठा समाज आहे, तो सुद्धा परत हिंदुत्वासाठी, शिवरायासाठी परत हा युतीकडे वळला। फक्त त्याच माणसामुळं, जे कुणीच करू शकलं नाही ते त्या माणसाने केलं। पण त्याने शेवटी माती खाल्ली होतीच, आणि त्याची त्यांनी माफी सुद्धा आज जाहीर मागितली। हे महाराष्ट्र साधा नाही। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठला गनिम टिकला नाही आणि कुठला निजाम झुकला नाही, असं अजिबात झालं नाही। ह्या महाराष्ट्राच्या भूमीचं ते वैशिष्ट्य आहे, हे परत सिद्ध करून दाखवलं। बघा, जे कोणी मुस्लिम असून भाजपला मतदान करतील, जे कोणी मुस्लिम महाराष्ट्रामधील, आता लाडकी बहीण ह्या योजनेमुळं मुस्लिम स्त्रिया सुद्धा एकनाथ शिंदेंना भाऊ मानतात, मनातून मानतात, वरून नाही। पण अशा स्त्रियांना, अशा ताईंना, अशा लोकांना बघा, ज्यांची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्या अंगामध्ये रुजल्यात, त्यांनी मोदींची आणि शिंदेंची साथ अजिबात महाराष्ट्रामध्ये सोडली नाही। त्या महिलांसाठी, त्या लोकांसाठी, ते लोक खाल्लेल्या मिठाला जागतात, त्यांच्यासाठी ह्यांनी फतवा काढला होता। आणि तो फतवा होता की जे कोणी भाजपला मतदान करेल त्यांना बायकॉट करून टाका, त्यांना बहिष्कृत करून टाका, हे मुस्लिम समुदायामधून, हे असे यांचे फतवे निघाले होते। पण त्या फतव्याला उत्तर ह्या विजयानं दिलेलं आहे, आणि त्या सर्व लोकांच्या पाठीमागं हे तिन्ही भाऊ हाय मोठ्या भावासारखे, लहान भावासारखे पाठीमागं खंबीरपणे उभा आहे।
हेच हिंदुत्व आहे महाराष्ट्रातलं. ज्या वेळेस कल्याणची ती सून शिवरायांच्या समोर गेली त्यावेळेस शिवरायांना वक्तव्य उद्गार काय केले होते? ते फक्त करायला शिवरायांच्या भूमीतील तोच वर्ग, तोच मराठा बोलतोय मी. मराठा म्हणजे फक्त जात नाही, शिवरायांचे संबंध मावळे 18 पगडाटीमधले त्यांच्या अंगामध्ये ते गुण रुजलेले आहेत. आणि यामुळेच ज्या वेळेस याला नोमानीला भानावर आणलं गेलं, अप्रतिम अभूतपूर्व विजय दिला, त्यावेळेस तो झटकन जागावर आला आणि त्यानं माफी मागितलेल्या एक सोडून त्यानं परत एक पत्र काढलेलं आहे. त्यात त्यांनी जाहीर माफी मागितली. जाहीर माफी म्हणजे त्याला सुद्धा लोळवलं. महाराष्ट्रापुढे ते दिल्लीची गाडी सुद्धा लोळली होती, गाडी सुद्धा झुकायची. तसंच नोमानीला परत झुकवलं गेलं, ते पण आजू मुख्यमंत्र्याची शपथ घ्यायची अगोदरच त्याला भानावर आणलं गेलं आणि त्यांना साष्टांग सर्वांची माफी सुद्धा मागितलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातील मतदार कुठपर्यंत जाऊन 7 धर्मासाठी देऊ शकतो. जर तुम्ही वोट जिहाद करत असाल तर आम्ही धर्मयुद्ध करू, तुम्ही अजून काही करत असाल तर आम्ही अजून काही करू, पण तुमच्यापेक्षा नेक्स्ट लेवलनच करू. कारण ती गोष्ट आमच्या रक्तामध्ये, मुळात आमच्या कणाकणामध्ये ते रुजलेली आहे. फक्त विषय होता की आम्ही आतापर्यंत कधी एकत्र यायचोच नाही, आम्ही कधी एकत्र राहायचोच नाही. आम्हाला जाती जातीमध्ये वाटलं गेलं, पण हे जाती जातीमध्ये वाटलेला गुत्तेदार कोण आहे, हा गुत्तेदार पूर्ण महाराष्ट्राला यावेळेस कळून चुकला. तो मोठा गुत्तेदार कुणी नाही, बारामतीचा 84 वर्षाचा तरुण आहे. तरुण म्हणायचं कारण काय, तेच म्हणतात की मी तरुण आहे म्हणून मी तरुण म्हणतो, पण मी 84 वर्ष लावतोय पुढे, किती तुम्ही विसरू नका. मग ह्या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट साध्य होते. ती साध्य म्हणजे काय, तुम्ही सपोर्ट केला महाविकास आघाडीला. का केला होता? आमचे शिपे सालार शरदचंद्रजी पवार आणि सेनापती उद्धव ठाकरे, राहुल गांधी, हे काय ती ट्युनिंग होती, काय वाक्य होते, काय 17 मुद्दे, त्यावरती सह्या, काय भावी मुख्यमंत्री, बॅनरबाजी. अरे ह्या भावी मुख्यमंत्री साधं पासिंग आउट नाही झाले, ते नापासून घरी बसले. अशी अवस्था यांची करून सोडली आहे या महाराष्ट्रातील त्याच मावळ्यांनी. ज्या मावळे म्हणतोय मी, ते मावळे, त्यामध्ये सर्व धर्म, सर्व जाती, सर्व आले, ते पण सगळे स्वराज्याकरता उभे राहायचे त्यावेळेस. आताही स्वराज्याकरता ते एकत्रित आलेले आहेत. तुम्हाला मी या ठिकाणी गोष्ट सांगू इच्छितो, एका मिनिटाची ऐकून घ्या. शिवरायांनी अफजल खानाला का मारलं? कारण तो स्वराज्यावरती चालून आला होता. स्वराज्यावरती जो कोणी चालून येईल, तो मराठा असो, तो कुणी असो, धर्म, जात, पंथ कोणताही असो, वरना ते ब्राह्मण का असेना, त्या सर्वांचे सरकलम करायची जी परंपरा शिवरायांनी चालू केली. आणि शिवरायाने त्यावेळेस जातीवरून, धर्मावरून कधी राजकारण केलं नाही, म्हणून हे शिवराय हे पवारांच्या कधी पचनी पडले नाहीत. कारण पवार साहेब फक्त त्यावरतीच राजकारण करतात, जातीवरती, धर्मावरती. हाच फरक आहे. आणि शिवरायानं त्यावेळेस जे शिकवण दिली, हे शिकवण ही जोपासली गेली, ते म्हणजे मराठी मनामध्ये आणि ह्या युतीच्या लोकांमध्ये. आमचा त्यावेळेस एकच प्रश्न होता फक्त, जर काही लोक आपल्या धर्मासाठी एकत्रित येऊ शकतात वोट जिहादच्या नावाखाली, तर आम्हाला तर पूर्ण वारसा लाभलेला आहे, आम्ही एकत्र काय येऊ शकत नाही, हे दाखवून दिलं त्या पेटीमधून. आणि त्या पेटीनं दाखवून दिली ताकद महाराष्ट्रीयन मावळ्यांची, ते म्हणजे निकालातून. आता निकालानं दाखवून दिलं की परत आमच्या समोर दिल्ली सुद्धा झुकते. हा तर साध्यात नावाचं नोमानी तर काहीच गोष्ट नाही. यातून गोष्टी सगळ्या समोर झाल्या आणि त्या माणसानं ह्या लोकांची माफी मागितलेली आहे. ठीक आहे, म्हणजे एकूणच बघा, आज परत सिद्ध झालं की धर्माच्या बाजूनं खरंच धार्मिक आणि धर्मच उभा राहतो. नाधर्म करणारे नास्तिक लोक याच्या बाजूनं कधीच उभा राहू शकणार नाहीत. याचा प्रत्यय या निवडणुकाच्या निकालामधून आलेला आहे. आता फक्त माफी मागितलेली आहे कोण, सजाद नावाच्या नोमानीनं, पण यानंतर अजून खूप काही माफ्या येणं बाकी आहेत. कारण हिंदू धर्माविषयी, देवदेवताविषयी खूप काही बोललं गेलं
आता हे 84 वर्षाचे शिपे सालार ज्यावेळेस स्टेजवरती होते त्यावेळेस एक महाराव नावाचा इसम तो पुढे आला आणि तो बोलला होता स्वामी समर्थाविषयी, तो बोलला होता आपल्या रामाविषयी. मग ह्या दोघांनीही याला याची जागा दाखवून दिली आहे आणि याला विरोधी पक्ष सुद्धा मिळणार नाही अशीच अवस्था त्या स्वामी समर्थांनी यांची केलेली आहे. तुम्ही आमच्या देवावरती बोलायचं, आमच्या मंदिरावरती बोलायचं, आमच्या संतावरती बोलायचं, आम्ही काय हातामध्ये बागड्या घालून बसलेत का? हे दाखवून दिलं त्या मतदाराने. आणि प्रत्येक ताईनं हेही सिद्ध केलं जसं आम्ही आमचं घर चालवू शकतो तसं आम्ही हे निकाल पूर्णपणे पालटून टाकू शकतो, आम्ही हा निकाल पूर्ण बदलू शकतो, आम्ही हे राज्य सुद्धा चालवू शकतो. ही महिलांनी आपल्या हातामधील बांगड्या पाठीमागे करून हे खणकावून दाखवलेलं आहे या 4% मताच्या वाढीमधून. आणि जो अभूतपूर्ण जे विजय आहे हा विजय पूर्ण महाराष्ट्राचा आहे, हा विजय माझ्या सर्व ताईंचा आहे, हा विजय प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीला धर्म रक्षती रक्षता जे हे वाक्य आहे यावरती जे आपला प्राण न्यौछावर करतात त्या सर्व हिंदू संघटनासाठी, त्या सर्व संतांसाठी, त्या सर्व लोकांसाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. फक्त आशा वेगळी आहे, खूप आशेनं आपण ह्या सरकारला निवडून दिलोय. फक्त ह्या सरकारने आपले गड किल्ले संवर्धन करावे आणि त्यांना विळख्यापासून मुक्त करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार आणि सर्वांना परत एक वेळेस जय शिवराय, जय भीम आणि सर्वांना राम राम.